संयुक्त महाराष्ट्राचा लढा भाषेपासून ते राज्य निर्मितीपर्यंत आहे. ही कथा आहे एका स्वप्नाची, ही कथा आहे मराठी अस्मितेची, ही कथा आहे त्या लाखो लोकांची ज्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र निर्माण केला. ऑगस्ट 1945 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. पण आपल्या देशासमोर अजूनही एक महत्वाचा प्रश्न जिवंत होता. तो म्हणजे राज्याची रचना कशी करायची, भाषेच्या आधारावर की प्रशासनाच्या सोयीनुसार. ब्रिटिश काळात राज्याची विभागणी भाषेवर नव्हती तर प्रशासनाच्या सोयीसाठी केले होते. त्यामुळे मराठी भाषिक लोक अनेक वेगवेगळ्या प्रांतात विखुरलेले होते, जसे की मुंबई प्रांत, हैदराबाद, मध्य प्रदेश, कर्नाटक इत्यादी. त्यामुळे मराठी माणसाच्या मनात मागणी होती की मुंबईसह एकच महाराष्ट्र आणि तोही आमच्या भाषेच्या आधारावर असावा. स्वातंत्र्यानंतर भारतात राज्याची पुनर्रचना सुरू झाली. रिऑर्गनायझेशन कमिशनने अहवाल दिला, पण त्या अहवालात मुंबईला स्वतंत्र ठेवण्याचा प्रस्ताव होता. अहवालाच्या विरोधात महाराष्ट्रात संताप उसळला. कारण मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नव्हती तर ती मराठी संस्कृतीची ओळख होती. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. त्यामध्ये महाराष्ट्र एकीकरणाचे प्रखर समर्थक प्रबोधनकार के.सी. ठाकरे, प्रभावी वक्ते आचार्य प्र.के. यात्रे, समाजवादी चळवळीचे नेतृत्व करणारे एस.एम. जोशी, कामगार वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे श्रीपाद अमृत डांगे, राजकीय नेतृत्व आणि समन्वयक असलेले यशवंतराव चव्हाण, क्रांतिकारकांचे नेतृत्व करणारे क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, सांस्कृतिक माध्यमातून जागृती करणारे पु ल देशपांडे, मराठी अस्मितेचा प्रसार करणारे वि स खांडेकर, गीत व लेखनातून प्रेरणा देणारे ग दि माडगूळकर यांच्याबरोबर कामगार, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांचा मोठा सहभाग या समितीत होता. मुंबईला वेगळे ठेवण्याच्या तत्कालीन सरकारच्या प्रस्तावामुळे आंदोलन पेटलं. मोर्चे सुरू झाले, संप सुरू झाले. 21 नोव्हेंबर 1955 रोजी मुंबईतील फ्लोरा फाउंटन येथे आंदोलकांवर गोळीबार झाला. या घटनेत 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले. आज हे ठिकाण हुतात्मा चौक म्हणून ओळखले जाते. ही केवळ लढाई नव्हती तर अस्मितेची रक्ताने लिहिलेली किंमत होती. शेवटी केंद्र सरकारला जनतेचा आवाज मान्य करावा लागला. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. दिल्लीहून केंद्र सरकारकडे लढा देऊन संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाणांनी आणला, अशी इतिहासात नोंद आहे. यशवंतराव चव्हाणांनी मंगल कलश आणला असला तरी यामागे 105 हुतात्म्यांचे बलिदान आणि आचार्य यात्रे, एस.एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख यांच्यासारख्या अनेक नेत्यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या समितीचा मोठा लढा होता. हा लढा आपल्याला शिकवतो एकजूट, संघर्ष आणि अस्मिता असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. 105 हुतात्म्यांचे बलिदान आजही आपल्याला प्रेरणा देते. सध्या महाराष्ट्राचे चित्र बदलत आहे. गुजरात, कर्नाटक, तेलंगण ही राज्ये ज्या वेगाने प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहेत त्या वेगाने महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने पुढे जात नाही. IT क्षेत्रात बंगळुरू आघाडीवर आहे तर उद्योग क्षेत्रात गुजरात आघाडीवर आहे. ग्रामीण महाराष्ट्र अजूनही संघर्ष करतोय. दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे येथे प्रमाण वाढत आहे. अगदी सोसाट्याच्या वेगाने महाराष्ट्र अधोगतीच्या दिशेने पुढे जात आहे. जर आपण योग्य निर्णय घेतले तर पुन्हा महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल. महाराष्ट्र एक राज्य नाही तर राष्ट्राच्या प्रगतीचा आधार आहे. महाराष्ट्र कमजोर झाले तर राष्ट्र कमजोर होईल. महाराष्ट्राची ताकद म्हणजे राष्ट्राची ताकद. महाराष्ट्र मजबूत झाला तर राष्ट्र मजबूत राहील. तुम्हाला हा इतिहास अभिमानाने भरून टाकत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल जागरूकता पसरवा. जय महाराष्ट्र.